तुम्हाला माहितीये का आपल्याकडे बघा पूर्वी देवादिकांच्या फोटोच्या मागे त्या फोटोच्या मागे असं गोल रिंगण काढलेलं असायचं. छान दिसायचं ते. ती म्हणजे प्रभा. हो का? हो, आणि ते तशी प्रभा प्रत्येक व्यक्तीच्या भोवती असते. म्हणजे माझ्याही मागे आहे. हो हो, मला दिसते ना. हो हो, मला ना तुम्हाला नाही दिसणार ती. एक मिनिट मी काय म्हणते, माझी रिक्वेस्ट आहे, पटकन फोटो काढा ना, म्हणजे मी दाखवते. फोटो नाही काढता येणार त्याचा. फोटो येत नाही मला. ते दिव्य दृष्टी असेल तरच दिसते ती प्रभा. चर्मचक्षुना दिसत नाही ती. हो का? हो 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 हो, ती प्रभा प्रत्येक माणसाच्या भोवती असते आणि ती फक्त मलाच दिसते. हो, कशी काय दिव्य दृष्टी? त्यासाठी तपश्चर्या लागते, त्यासाठी अभ्यास लागतो वसुधाताई. तपश्चर्या म्हणजे ते असं हिमालयात असं असं ते? होय, अगो बाई, काय 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 हो? तुम्हाला सांगतो वसुधाताई, हा जो सामान्य जनांना दिसणारा मनोहर आहे तो वरवरचा मुखवटा आहे, पण खरा मनोहर खूप मनोहारी आहे वसुधाताई. आठवतंय तुम्हाला या गेट मधनं मी जेव्हा आत शिरलो त्यावेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मी असं म्हणालो होतो की मी जेव्हा या घरातनं जाईन बाई त्यावेळी सगळ्यात जास्त वाईट तुम्हाला वाटणार आहे. तुमच्या व्यथा वेदना स्पष्ट मला दिसल्या होत्या त्यावेळी बाई. आपण शेवटी राणी ती राणीच. कितीही जखमा झाल्या, राजवैद्यांनी एकदा त्या जखमा भरल्या की पुन्हा आता तलवार घेऊन युद्धाला सज्ज. बाई, तुम्ही राणी आहात. अहो, राणी आहात. हा मग. आणि मी आहे राजवैद्य. तुमचा डॅमेज झालेला ऑरा मी दुरुस्त करून देईन, पूर्वी सारखा लखलखीत करून देईन. आणि तेजस्वी सुद्धा राजवैद्य होऊन जाईल राणी सरकार. काय लागणार आहे त्याच्यासाठी? काय लागणार आहे? त्यासाठी लागणार आहे म्हणजे एक पंच पक्वान्नांचा नैवेद्य आणि 2 लाख. 2 लाख? अगो बाई, फेरी सोडू नका राणीचं. 2 लाख? अगो बाई, हे बघा ऐका राणी सरकार, म्हणजे 2 लाखाची व्यवस्था मी करीन. नैवेद्याचं तुम्ही काय ते बघा. हा, काय आहे, माझं एक काम होणार आहे, त्याच्यातनं मला 2 लाख रुपये मिळणार आहेत, ते मी खर्च करीन. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. राजतेज कुणाचेही उपकार घेत नाही. कोण राजतेज? तुम्ही. हो का? हे माहिती आहे आम्हाला. ट्रीटमेंटला सुरुवातच करतो आता. करू ना? बेशक बेशक. धन्यवाद. तुम्ही आम्हाला अत्यंत खुश केलं राजवैद्य. याचं इनाम म्हणून. हो 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 हो. गोळी बरोबर लागली आहे मनोहर पंत. अरे ही एकच अंगठी काय, अख्खी तिजोरी लुटून न्यायची आहे मला. पिझ्झा का नाही आला अजून? हेलो, यस, कियारा सावंत हियर. मैंने पिज्जा का ऑर्डर दिया था आपको. यस, प्लीज चेक. या, बट विथ लॉट्स ऑफ चीज. हाँ, प्लीज जल्दी भेजना. ओके, थैंक यू. यस, सेट. अभी सिर्फ एक गाने की कमी है. जी यार, काय? Who's that? Oh no, अर्जुन. हॅलो. अगं कियारा, कुठे आहेस तू? अर्जुन, मी मैत्रिणींबरोबर गोव्याला. मला ऍड्रेस पाठव, मी आता येतो. अर्जुन, ते मी. अगं कियारा, तुझ्या डॅडचा सतत फोन येतोय मला. मग तू काय बोललास? काय सांगितलं त्यांना? अगं काय सांगणार मी त्यांना? प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं खोटं बोलत चाललोय. पहिल्यांदा त्यांचा फोन आला तेव्हा मी त्यांना म्हणालो की कियारा तिच्या 2 मैत्रिणींबरोबर बीच वरती गेली आहे. तर ते चिडले माझ्यावर. मी म्हणालो नाही नाही, मी जातो त्यांच्या बरोबर, तुम्हाला घाबरायची गरज नाही, डोंट वरी. दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा मित्राचा आवाज काढून म्हणालो की अर्जुन त्याचा फोन इथे रूम मध्ये विसरलाय. आणि तिसरा फोन आला तेव्हा झोपेत असलेल्याचा आवाज काढून त्यांना म्हणालो की कियारा तिच्या रूम मध्ये गाढ झोपली आहे. अगं कियारा, किती खोटं बोलू मी यार, त्यांना नाही जमत आहे मला अजून.
एक काम कर, ताबडतोब त्यांना तू फोन लाव आणि मला तुझा गोव्यातला ऍड्रेस दे. मी आत्ताच्या आत्ता येतोय तिथे, प्लीज. पण डॅडना डाऊट नाही आला ना? अगं येणारच ना डाऊट. डू यू थिंक ही स्टुपिड? आणि जर तू आता त्यांना लगेच फोन नाही केला ना तर तो डाऊट कन्फर्म पण होईल. कियारा, डोंट डिच मी यार. आय एम वेटिंग टू मीट यू. आय लव्ह यू यार. आपल्याकडे फक्त आता 2च दिवस आहेत कियारा. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. या यू आर सो स्वीट अर्जुन. तू किती करतोस माझ्यासाठी. बट मी आधी डॅडना कॉल करते, मग तुझ्याशी बोलते. ओके ओके. मिस यू. टेक केअर. या बाय. करू, डॅडना कॉल केलं तर ते ऍड्रेस मागतील. ऍड्रेस काय देऊ मी? आता उद्यापासून संध्याकाळचा तुळशीचा दिवा तू लावायचाच बरं का. आणि आता थोडी थोडी देवाजवळ बसत जा. देवासमोर शुभंकरोती म्हणत जा, पोथी वाचत जा. मन शांत असायला हवं. सतत चांगले विचार यायला हवेत मनात. उद्या आपण आपल्या वैद्यांकडे जाऊन येऊया. त्यांना एकदा नाडी परीक्षा करू दे. अक्षय आला का? नाही, त्याला जरा आज उशीर होणार. त्यांना जरा आज उशीर होणार आहे. मीटिंग आहे म्हणत होते. बर, मी ते देवासमोर ठेव. अक्की, क्यू 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 मी आलोय का? क्यू फ्रेश होतेस का? क्यू ए क्यू क्यू यार ही मुलगी परत गेली की काय झालं? शिट. अक्की, लागलं तुला? सॉरी सॉरी अक्की. अक्की सॉरी. पाय पाय ट्विस्ट झाला. थांब 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 थांब. ऐक खूप जोरात लागला अक्की. ऐक अक्की सो सॉरी. हळू 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 थांब थांब थांब. तळवायला तळवायला. मला तुला हर्ट नाही करायचं होतं अक्की. आय एम सॉरी. थोडं इथे पण ते असं ते? हे कर. खूप दुखतंय. नाही नाही नाही. ओके 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 ओके. बरं वाटतंय. करत राहा. अक्की, अक्की. Acting करतोस माझ्यासोबत? मी किती घाबरलेले ना. तू काय घाबरलो? तू कुठे गायब झाली होतीस? अरे पण तू किती ऍक्टिंग करत लपून बसली असतोस. होतीस ना? लपून बसली होतीस ना? I missed you. अरे यार हा मसाज कर आधी नीट व्यवस्थित. हा इथे इथे पाठीमागे सुद्धा असं. अक्की, Oh. किती लाड करून घेतो तू. अरे यार किती मिस केला मी तुझा मसाज माहिती. ऍक्च्युली मी तुलाच खूप मिस केलं. क्यू तू जो काय मला त्रास दिलायस म्हणजे रात्री अपरात्री तू घरी आलीस तुझ्यामुळे सगळे रात्रभर धावपळ चालली. हा
या सगळ्या कष्टाचं चीज झालंय माहितीये तुझ्या या 5 मिनिटाच्या प्रेमळ भेटीनंतर. आणि आता इथे कोणीच नाहीये, म्हणजे फक्त तू आणि मी आहोत. निवांतपणा आहे, सो आपल्याकडे वेळ पण आहे. तर काय कुठे ठेवली जळली मेली चावी? मी वाया कसा जाऊ देणार. नो Yes. कोण आला वाटत? हॅलो, ए अनिता ना? हे बघ अनिता, मी घरात नाहीये. हा, ए धुणी भांडी सगळं करून ठेव, कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायच्या आहेत. हा, आणि दार वगैरे व्यवस्थित अरे मधुरा, अगं जळला मेला चष्मा नाहीये ना ग, म्हणून. हा बोल बोल. आय बरे बाई, तुमचे नवरे तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातात. नाही तर आमचे हे सतत कुठल्या ना कुठल्या चॅनल वरती क्रिकेट बघत बसतात. आता ना मी यांना स्टंपची भाजीच करून घालणार आहे. हो, 2 दिवस स्वयंपाक बिपाक काही करणार नाहीये मी मधुरा. नुसती लोळत राहणार आहे. सगळं बाहेर ना मागवणार आहे. निरंजन आला ना की त्याला बिल द्यायला सांग. अगं म्हणजे काय, माहेर पण नको का करायला त्यांनी माझं? मग अगं तू बोलत काय बसलीस माझ्याशी? माझा केवढा वेळ घालवला तिकडे. आता हा ठेव फोन, आता ठेव. बाई चावी कुठे गेली? चावी चावी जळली म्हणजे चावी ती. कोणती चावी आहे याच्यातली? हीच आहे वाटतं. अगं बाई, दार उघडाय. अगं बाई, चोर बिर आला की काय? चोर 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 चोर! अरे बापरे, माझ्या भरोशावरती घर सोडून गेली मधुरा. तुला माहिती ना काय बोलायचंय? नाही या थांब. ओके, माहितीये ना काय करायचं? मला भीती वाटते. घरात कोण असलं ना, या बेबीला कोण काय करतंय ते बघतेच मी. कधी आलात तुम्ही? कळलंय ना. सुखदुःखांचं असंच असतं अमृता. ती येतात त्यावेळी आपल्याला चाहूल सुद्धा लागत नाही. पण कसं आहे की ज्या गोष्टी आपल्याला न सांगता सवरता येतात त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही, कारण ते आपल्या हातातच नसतात. आपण आपलं वागणं नीट करू शकतो. आपण आपले आचार विचार शुद्ध ठेवू शकतो, ज्यामुळे. काका, प्रवचन द्यायचा नवीन उद्योग सुरू केलाय का तुम्ही? नाही नाही नाही, बर माझ्या उद्योगांचं सोड. तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या उद्योगांबद्दल मला सध्या काळजी वाटते. मला एक गोष्ट कळत नाही, या सगळ्या दडपणाच्या परिस्थितीत तू प्रत्येक गोष्टीत होला हो कसं काय करतेस? नाही मला मान्य आहे तू समजूतदार आहेस. हो, आपण घाडग्यांसारख्या एका मोठ्या घराण्याची सून आहोत याची तुला जाणीव आहे. आणि मुख्य म्हणजे तुला लोकांना दुखावलेलं आवडत नाही, म्हणून तू या घरात टिकून आहेस. मग तू तडजोडी करतेस, जुळवून घेतेस. पण तू सुखी आहेस का? देवासमोर बसली आहेस, त्याची शपथ घेऊन सांग तू सुखी आहेस. ह्याचं काय आहे ना काका, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळीच असते. म्हणजे जे माझ्यासाठी सुख आहे ते तुमच्यासाठी हे सुखच असावं असं नाही.
जे माझ्या दृष्टीने उत्तर खरं आहे ते तुमच्या दृष्टीने खोटंही असू शकतं, नाही का? आता मला सांगा काय प्रकार काय आहे हा प्रकार मैत्रीण आहे ही अमृताची खास. अमृताची मैत्रीण? काय काय नाव काय आहे हिचं? आता मी ना येतेच घाडग्यांच्या घरी प्रत्यक्ष कशाला? हिला समोर बसवते आणि तुम्ही दोघांनी मला सांगायचं की हिला 2 दिवस ठेवून घे घरात. कोण आहे घरामध्ये? चोर. नाही ओ सॉरी 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 जावई बापू ना. दोनदाच पाहिलं ना तुम्हाला म्हणून. अहो केवढं घाबरवलं मला. मेले असते ना मी. नाही असं अभद्र काय बोलू नका, असं काय होणार नाही तुम्हाला प्लीज. मग काय करणार? अहो असं रिकाम घर समजून मी घरात शिरले तर घरात 2 माणसं अटॅक नाही का येणार मला? हे बघा अजून छातीत धडधडत आहे माझ्या. तुम्ही बसा बरं. बघा छातीत धडधडत आहे मला, माहितीये का? जरा पाणी आणा जावई बापू, पाणी आणा. थांब. हा तू कोण? हे पाणी. हा रिलॅक्स. सावकाश. शांत. बसा बसा हा, हो. बसा बसा. बस. अगं तू इकडे बस. हा आता मला सांगा काय प्रकार काय आहे हा प्रकार मैत्रीण आहे ही अमृताची खास. अमृताची मैत्रीण? काय काय नाव काय आहे हिचं? बेबी. बेबी म्हणतात तिला सगळेजण. बेबी तर माझं नाव आहे. काय? बेबी आत्या म्हणून ओळखतात मला, पण माझं खरं नाव आहे शकुंतला. तसं हिचं काही नाव आहे का? कमळा. कमळा नाव आहे हिचं खरं. कमळा? हा कमळा नाव आहे हिचं? हा हो ना. कॉमेडी नाव आहे ना. मला पण सकाळीच अमृताने सांगितली स्टोरी की हिची आजी होती, त्यांचं नाव होतं कमळा. पण मग हिच्या आईला असं वाटलं की तिची आजी जी गेली आहे तीच आईच्या पोटी जन्मात आली आहे असं वाटलं, म्हणून मग त्यांनी हिचं नाव आजीसाठी म्हणून कमळा ठेवलं, म्हणून कमळा. पण अमृताची मैत्रीण म्हणताय ही, पण अमृताच्या तोंडी मी कधी हिचं नाव नाही ऐकलं कमळा असं. नाही ही नाशिकची आहे ना, म्हणजे नाशिकची मैत्रीण नाशिकला असते. कॉलेजमध्ये तुम्ही दोघी बरोबर होत्या हो ना. ही मुकी आहे का? ही सगळी उत्तरं तुम्हीच देताय. बोल ना, मुकी आहेस का तू? नाही ते तिचं ते थोडं लाजाळू आहे. लाजाळू? ते तिचा इंटरव्ह्यू आहे ना, एअर होस्टेस साठी इंटरव्ह्यू आहे तिचा. हे बघा मला काही हे सांगू नका. तुम्हाला काय वाटतं मी विमानात बसलेली नाहीये का? तिथल्या ज्या बायका असतात ना त्या पूर्ण हाताचे शर्ट घालतात. हा आणि स्कर्ट घालणारे असतात ना त्या मोजे घालतात. म्हणजे मोजे दिसत नाहीत पण ते असतात. बरोबर. हे बघा मला हा काही प्रकार सगळा पचत नाहीये. तुम्ही अमृताची मैत्रीण म्हणता हिला, मग अमृता बरोबर का नाहीये? हा आणि तुम्ही दोघ जण घरात एकटे बसून काय करत होता दार लावून? हा
हे बघा, मला कोणाची भीडभाड नाहीये. मी हे घर राखायला आले. मला कळलंच पाहिजे काय आहे ते. अहो तुमचा गैरसमज होतोय. म्हणजे हे काय झालं माहितीये का, मी ऑफिस मधून हिला परस्पर पिकअप केलं बस स्टँडवर आणि तिला इकडे घेऊन आलो आणि सगळं सेटल करून देत होतो आणि निघणार होतो इतक्यात तुम्ही आलात. असं का? मग घराची किल्ली कुठून आली तुमच्याकडे? काकांनी, मनोहर काकांनी. दादानी? हा, त्यांनी सांगितलं की फक्त 2 दिवस राहायचंय ना, मग इथेच आणा. हो ना कमळा? काकांना विचारा ना तुम्ही, हवं तर काकांशी बोला. नाही, दादाशी बोलणारच आहे मी, पण निरंजन आणि मधुराला सुद्धा कळवायला हवं की तुमचे जावई बापू तुमच्या लेकीच्या मैत्रिणी बरोबर इकडे आलेले आहेत. हा, ओके. अरे दादा, दादा, अरे दादा, ऐक ना दादा. काय ग बेबी, बरा फोन केला. दादा, करायलाच हवा होता. हा, अरे इथे मी आपल्या घरात बसले. काय? हो, आणि ना माझ्या समोर आपले जावई बापू आणि त्यांची मैत्रीण बसली. हा, म्हणजे जावई बापूंच्या म्हणण्याप्रमाणे अमृताची मैत्रीण कमळा बसली. कमळा? म्हणजे बेबी म्हणतात म्हणे तिला. हा, मग पुढे? मी आपल्या घरात शिरले ना तेव्हा ती दोघं इथेच होती. हो, आणि दोघंच होती घरात. हॅलो हॅलो, मला ऐकू येत नाही हा बेबी. मी जरा रेंज मध्ये येतो. हा, हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हा, हॅलो हॅलो. बेबी ऐकू येते मला. बोल बोल. अरे दादा, काय प्रकार आहे हा? हा, म्हणजे मी आता आत येऊन बोलतीये. हा, ती दोघं बाहेर बसले. हा, अरे ती दोघं काय म्हणतायत की कमळा इथे राहणार आहे. तुला माहितीये? हा, अमृताला माहितीये? अरे मधुराला कळलं तर काय होईल? तिने सगळी घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवलीये. मग, आणि दादा, मला असं वाटत नाहीये की ती अमृताची मैत्रीण आहे. काय प्रकार काय आहे हा? आणि जर का ती अमृताची मैत्रीण असती तर अमृता बरोबर नसती का आली? अगं बेबी, जाऊ दे ना. आपल्याला काय करायचंय मला सांग. अरे काय करायचंय म्हणजे काय?
राहिली तिकडे अमृताची मैत्रीण 2 दिवस, तर काय जमीन झिजणार आहे का तिकडची? हा, उलट तुला पुढे जाऊन बोलून दाखवता येईल, मी अमृताच्या मैत्रिणीला सांभाळलं, मी अमृताच्या मैत्रिणीला सांभाळलं. दादा ते तू आता मला सांगू नकोस हा. अरे मला ना काहीतरी भलताच प्रकार वाटतोय. ही दोघं एकत्र, संध्याकाळची वेळ, अमृता सोबत नाही. नाही काहीतरी वेगळंच वाटतंय मला दादा. हो बरं झालं बाबा मी इथे आले म्हणून कळलं तरी मला. काय ग बेबी, तू कशी काय पोहोचलीस तिकडे? अरे म्हणजे काय, मधुरानी घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवलीये. हो घराची किल्ली देऊन गेली ती मला. अच्छा, हे काय सांगितलंच नाही मला तिने. अरे बाबा असं नाही करायची मधुरा. आणि दादा तू मला न विचारता परस्पर तिला पाठवलंस राहिला. अ, आणि निरंजनचं लग्न ठरवलंस त्यावेळेला सुद्धा तू मधुराला पसंत केलंस हे नंतर सांगितलं होतंस. मधुराला दाखवली नव्हतीस तू मला. अगं बेबी काय आहे, काय बोलतेस का तू? कुठून कुठे जातेस का तू? एकदम आता कर्जत लावती, डायरेक्ट कसाऱ्याला पोहोचलीस. आता मी ना येतेच घाडग्यांच्या घरी प्रत्यक्ष. कशाला? हिला समोर बसवते आणि तुम्ही दोघांनी मला सांगायचं की हिला 2 दिवस ठेवून घे घरात. लगेच रिक्षात घालते आणि घेऊन येते मी तिला. आता निघते मी, 10 मिनिटात पोहोचतेच. अगं बेबी, एवढी वरात घेऊन तू कशाला इकडे येतेस? अगं त्यापेक्षा मीच येतो ना तिकडे. मग हे बघ, तू त्या कियाला आपलं हे कमळाला तिथेच थांबून ठेव आणि अजिबात तिकडे येऊ नका. मी आत्ता इथनं निघतो आणि तास तिकडे पोहोचतो. हा चल, ठेवतो मी फोन, मी येतो तिकडे. हा अच्छा. अगं बाई माई, देवघरातल्या नंदादीपात तेलच घालायचं राहिलं, पटकन घालून येते. हा नको, असू दे असू दे. आजपासून ते काम मी अमृतावर टाकलंय. का माई, माझ्याकडनं काही कमी जास्त झालंय का? अगं नाही ग, असं कधी होईल का? पण आता हळूहळू त्या निमित्ताने का होईना पण ती देवाजवळ तर बसेल. तिचं मन आता शांत आणि स्थिर असायला हवं की नाही? तिच्यासाठीच चांगलंय ते. पण त्याचा श्री गणेशा आत्तापासून करायला हवं ना. माई, तुमचा धोरणीपणा नंतर लक्षात येतो. हा वसुधा, काय ग तू का अशी गप्प गप्प, काही बोलत का नाहीयेस? कांदे चिरतेस म्हणूनच डोळ्यातनं पाणी येतंय ना, की खरंच रडतेस? काय झालंय? माई, मी असं ठरवलंय की आता काही बोलायचंच नाही. अगो बाई, का ते? हा, सगळ्यांनी तुझी मस्करी केली त्याचा राग आलाय का तुला? अगं पण घरच्या माणसांनीच केली ना तुझी मस्करी. आपलीच माणसं करणार आपली गंमत, त्यात एवढं रागवायचं काय? आणि अशी रुसून बसणार आहेस लहान मुलासारखी आता? हा चल सोडून दे. हे वसु, ऐक माझ्याकडे बघ. आजपासून मी सगळ्यांना सांगून टाक, कोणीही वसुधाला बोलायचं नाही आणि माझ्या वसुधाची कोणीही मस्करी म्हणून करायची नाही. मग तर झालं. आता सोड बघू रुसवा. आणि आता हे राहू दे काम, मी करेन. फारच तुला त्रास झालेला दिसतोय. ते नेहमीच आहे, कामाची सवय कुठे आपल्याला. चला आता एक काम कर, गच्चीवर जा आणि रजाने गोधड्या वाळत टाकल्या तू, तेवढ्या मात्र खाली घेऊन ये. थंडी सुरू झाली ना, लागतील तुम्हाला. हात कुठे माई? काय माई नको ना, प्लीज प्लीज. माई तुम्ही मला काय सांगितलं? तुला भीती वाटते, तू जाऊ नको आठवड्यावर. खरंच नको, छप्पन मला खरंच भीती वाटते. चांगलं कारण मिळालंय तुला. मी कांदे अजून नको, मी चिरते. जा तोंड धुवून ये, जा जा तोंड धुवून. माई गच्ची नाही ना? नाही नाही, थँक्यू थँक्यू. अरे आता हे कुठे? इथे इथे इथे. काय नाटकं बघितली, कठीण आहे रे देवा.
नौटंकी एक नंबरची. काम नाही. नकोत करायला. फारच मनाला लावून घेतले हो पण तिने. काही नाही, 1-2 दिवसात होईल नॉर्मल. भांडण करायची नाहीतर टोमणे मारायची संधी मिळाली ना की मागचं सगळं विसरून फटकेबाजी सुरू होते की नाही बघितची. फक्त तो फटका कोणाच्या वर्मी लागत नाही ना ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. काय होतंय सगळं नीट, तुला तर माहितीच आहे. बरं, तू तरी आणशील का त्या रजा आणि गोधड्या? हे करते अगं मी, त्याला किती सवय लागतोय. जा आणते. ठेवून देते मी, करते. एकदा वसुधाशी बोलायलाच हवं. घरातले सगळे आपल्यावर हसतायत, आपल्याला मान देत नाहीयेत, आपल्याला किंमत नाहीये. असं का एकदा मनाने घेतलं ना की माणूस घरच्यांपासून तुटत जातो. पण मान हा शेवटी आपल्या वागण्यानेच आपल्याला मिळवावा लागतो. वसुधा, कधी लक्षात येणार आहे ग तुझ्या? आई, काय झालं? अगं हे बाई हळू ये ना. तुम्ही का लंगड? मला काही एवढं झालेलं नाहीये. धने कुटत होते ना तेव्हा बत्ता पडलाय पायावर. काही नाही, उद्यापर्यंत सगळं बरं होईल. हा, आले मी. तुम्ही कुठे चाललाय? जिना चढून? नको काळजी करू. अगं माईंनी रजया आणि गोधड्या दोन्ही वाळत टाकल्यात गच्चीमध्ये, त्या आणायला चालली आहे. मग आई मी आणते ना. ही बाई नको आता. हे बा, अशा अवस्थेत जिने चढ उतार करायचे नाहीत. आले. आई, मी सांभाळून जाईन. खरंच आणशील? हो. नाही नको ग. माईंनी मला काम सांगितलंय ते मीच केलेलं बरं. आले. आई, मला हक्काने सांगत जा ना, नका संकोच करू प्लीज. जाऊ दे ग, स्वभावच आहे तो माझा. असं ना पटकन कोणाला काही मला सांगता येत नाही. किती वाईट वाटलं, आनंद झाला. माझं एक म्हणणं असतं, प्रत्येकाने आपापलं ओळखून वागावं. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे ज्याचं त्यालाच कळलं पाहिजे ना. पण का कोण जाणे, मला खरंच असं वाटतं, मी जे काही बोलते ना त्यातलं अक्षर आणि अक्षर तुझ्यापर्यंत पोचतं. खरंय ना? खरंय. तुम्हाला माहितीये, मी अक्षयला सुद्धा हेच सांगितलं की माझ्या खऱ्या गुरु आई आहेत. चल ग, काहीतरीच काय. खरंच. तुम्हाला आठवतंय जेव्हा मी या घरातून निघून गेलेले, अण्णा हॉस्पिटलमध्ये होते, तुम्ही माझ्या घरी आलेलात मला घ्यायला. आणि तेव्हा तुम्ही मला सांगितलेलं की प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, कारण कर्तव्याला सत्सद विवेक बुद्धीचा भक्कम पाया असतो. आणि आई, ते वाक्य कोरलं गेलं माझ्या मनात. अमृता, खरंच आहे, मला आता सगळं लख्ख दिसायला लागलं. म्हणजे आधी मी भांबावलेले असायचे, पण तुम्ही आता सुद्धा म्हणालात ना, काय बरोबर काय चुकीचं हे ज्याचं त्यालाच समजायला हवं. मी अक्षयला सुद्धा हेच बोलले की आईंनी मला हे शिकवलंय, न बोलता न सांगता फक्त वागण्यातून. बस आता. आई, खरंच. अगं माझा स्वभावच इतका संकोची आहे ना की असं कोणी कौतुक केलं ना की मला त्रासच होतो. बस नको आता. मी येते जाऊन पटकन. मी आणणार आहे ना गोधड्या. आणते. अरे अमृता, काय रे, काय झालं? ए, अमृता, हा? पाणी मी आणतो. आई, मी आहे टेरेसवर. गोधड्या स्टोर रूम मध्ये ठेवते. टेरेसवर आहे.
सावकाश जा ग, पळू नको. हा. आणि गोधड्या टेरेसवर आणायला मदत करतो. बरोबर ते आलो. मला काय काय झालं अक्षय, मला खूप टेन्शन आलंय. तू माझ्या घरी गेलेला, कियाराला भेटला, शेजारचं कुणी आलं नाही ना घरी? शेजारचे आले असते ना परवडलं असतं. तुझी बेबी आत्या आली तिकडे. काय बेबी हत्या? ते अशा वेळी की केवूने खूप छान सगळं सजवून ठेवलं होतं. म्हणजे टेबलवर तिने कॅन्डल्स वगैरे पेटवून ठेवले होते आणि छान रोमॅन्टिक मूड मध्ये होती यार ती. तिला कळलं मी आल्याचं, मग ती लपून बसली. मी आलो, तिने मला भाव केलं. अरे तू काय सांगतोयस? बेबी हत्या आली? एक मिनिट. हा. बेबी हत्याने सगळं बघितलं की काय? काय मी काय म्हणालो पाहिल्याचं? लगेच काय हा? लगेच आधीच? पण बेबी हत्याकडे चावी कुठून आली? ते सोड यार. तिकडे त्या घरामध्ये आता बेबी हत्या आहे, काका आहेत आणि क्यू आहे. बिचारी क्यू तर कर्माने मरणार आहे. तिला उगाच मी इकडनं तिकडे शिफ्ट केलं. इथेच राहिली असते ना बरं झालं असतं. काय उगाच? इकडे आपण किती दिवस मॅनेज करणार होतो अक्षय? तेही बरोबर आहे यार. हा ना. एका दिवसात तिने एका महिन्याचा गोंधळ घातला. तसं नको रे बोलू. हा. अरे बापरे. अरे यार गच्चीचं नाटक काय, माझी फेक प्रेग्नन्सी काय? अक्षय काय काय केलं आपण? हा यार. ए तुझ्या फेक प्रेग्नन्सी वरून मला आठवलं. मला एक सांग, मी तर माईला काय सांगितलं नव्हतं की तू प्रेग्नंट आहेस म्हणून. मग ती असं का म्हणाली? माहित नाही रे, मी पण सांगितलं नव्हतं काही. तिने खूप कॉन्फिडेंटली सांगितलं पण सगळ्यांना की तू प्रेग्नंट आहेस म्हणून. एक मिनिट. काय आपलीच चूक आहे यात पण. काय? अरे तू माईंना सांगितलं की मी आजारी आहे, म्हणून त्या मला रूम मध्ये विचारायला आल्या. पण मला काय माहिती तू काय सांगितलंय. त्या मला येऊन म्हणतात की तू तर धडधाकट दिसतेस. अक्षयने सांगितलं तुला बरं नाहीये. मी काय करणार? आजार पण कुठून आणू? मग मला जे सुचलं मी उलट्या सुरू केल्या. मग मी सांगितलं की मला कोरड्या उलट्या होत आहेत. नंतर कळलं अक्षय की कोरड्या उलट्या या प्रेग्नन्सीच्या वन ऑफ द सिम्पटम्स आहेत. आता मला सगळं कळतंय. हा पण अमृता यार तू ग्रेट आहेस खरंच. सिरियसली जेन्युइनली तू पटकन निर्णय घेते आणि योग्य निर्णय घेते, एकदम शांत कंपोज राहून यार. म्हणजे बघ ना आता तू मी किंवा आपण तिघही अडचणीमध्ये आहोत, पण तू शांतपणे डिसिजन घेतला. सुचलं तुला, तू एका पिनने तू कुलूप उघडलंस यार. खरंच ग्रेट आहेस तू. हे वेगळं आहे, सुपर्ब यार. मी खूप सिरियसली बोलतोय. तू खूप ग्रेट आहेस. आय नो अक्षय. मी मजा करतोय. चल चल जास्त फुटेज नको खाऊ. चल हे आवरायचं ना आपल्याला. याच्या गड्या घालायच्या. थांब आता मजा करत नाही, सिरियसली. तू खूप काम केलं असशील आज दिवसभर. शिवाय रात्री जागरण पण झालंय. मी भेटून आलोय किऊला, त्यामुळे फ्रेश आहे मी करतो घड्या. प्लीज बस. किती काम करशील यार. प्रेमसाठी लग्न म्हणजे व्यवहार, राधासाठी लग्न म्हणजे संसार. मग कसा रंगणाऱ्या दोघांच्या प्रेम कहाणीचा करा नवी मालिका राधा प्रेम रंगी रंगली 24 नोव्हेंबर पासून रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. तू पण.
राधा प्रेमरंगी रंगली